खानापूर तालुक्यातील अल्लेहोळ गावात बिबट्याचे दर्शन झाले आहे। येथील ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य नजीर सनदी यांना शनिवारी रात्रीच्या वेळी शेतात जात असताना हा बिबट्या दिसला। त्यांनी मोठ्या धाडसाने बिबट्याचा व्हिडिओ स्वतःच्या मोबाईलमध्ये चित्रित केला। यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, शेतकऱ्यांना शेतात काम करण्यासाठी ये-जा करावी लागते। रस्त्यालगत रहिवासी भाग असून बिबट्याने हल्ला केल्यास त्याला सर्वस्वी वनविभाग जबाबदार राहील असा इशारा त्यांनी दिला। नमस्कार। आज बरोबर 2 महिने झाले बिबट्या वाघ इथंच आहे। त्या वाघानं 6 वाजले की बाहेर पडतोय। 6 ते 9, 10, 11 वाजेपर्यंत तिथं हाडालगा, अल्लेहोळ आणि चापगावच्या एरियामध्येच आहे। लोकांना ती लोक बघून जरा भियायला लागलेत। करंटचा तर प्रॉब्लेम आहे, केबीला करंट तर घालतच नाही, त्याच्यामुळं आम्हाला जरा भीती वाटते। करंटची बी सोय करावी आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटाने त्याचा जरा हे घ्यायचं। आता तुम्ही ज्या एरियात राहताय त्या एरियामध्ये किती कुटुंब आहेत आणि हेस्कॉमचा करंटचा काय प्रॉब्लेम आहे? आता इकडं आम्ही शेतामध्ये राहताली कुटुंब 15 आहेत। तिथे लोड शेडिंग व्हायला म्हणून करंट घालत नाही। आता त्या एरियामध्ये किती महिने झाले तो बिबट्या आहे असं वाटतं तुम्हाला? आता कमीत कमी 2 महिने झालेला आहे। बिबट्या लहान आहे की मोठा आहे? मोठा आहे। बकरी, कुत्री, बारकी, रेडकं, गोरण मोडायला येते। तर येथील शेतकरी नामदेव तोरगल म्हणाले, हेस्कॉम विभागाकडून या भागात अपुरा वीज पुरवठा होत असल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत। तेव्हा हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले। चापगाव पंचायती कृषीतून अल्लेहोळचा नामदेव तोरगल बोलत आहे। आज गेले काही 2 महिने आमच्या अल्लेहोळ गावामध्ये, डोंगरामध्ये तसेच आमच्या आजूबाजूला परिसरात बिबट्या वावरत आहे। तरी संध्याकाळी 6 वाजले की तो जंगलातून बाहेर येऊन पड्यापाशी किंवा शेजारी येऊन कुत्री जी असतात ते कुत्र्यांना धरून तो मोडायला आहे। आणि तसेच 6 वाजल्यानंतर शेतातील लाईट येण्याची व्यवस्था नाही आहे। तसेच केबीला मी विनंती करत आहे की 6 नंतर त्यांनी लाईट द्यावी, कारण की सिंगल तरी लाईट दिले तरी लई भरपूर चांगलं होईल, कारण की तिथं बिबट्याचा वापर जास्तीत जास्त आहे। फॉरेस्ट डिपार्टमेंटला रिक्वेस्ट आहे की त्याचा काहीतरी बंदोबस्त करावा, कारण आमच्या या आजूबाजूला बारीक मुलं तिथं ज्या ठिकाणी शेतामध्ये घर वगैरे बांधलेले आहेत त्या ठिकाणी बारीक मुलं खेळत आहेत। त्याच्याबद्दल त्यांनी दखल घ्यावी, कारण की बिबट्याला पकडावे। पूर्ण मोठा बिबट्या झालेला आहे तो आता सध्या, कारण की कुत्री एक पण कुत्रं ठेवले नाही। मी शेतामध्ये जे कुत्रा आणलेलं त्या कुत्र्याला सुद्धा तो पळून नेलेला आहे। तसेच सोमनाथ सूर्यजी तोरगल यांची 7-8 कुत्री त्यांनी खाल्लेली आहेत। आता कुत्री पाळण्याची कोणीही दखल घेत नाही, कारण की एक कुत्रं जरी आणलं तरी ते तो राखत बसलेला आहे। तसंच जर एक मुलगा जर तिथं कट्यावर इकडं तिकडं खेळत असेल, काही करत असेल, त्या मुलगाला पकडलं तर उद्या धोकादायक आहे, त्याच्या परिवारावर संकट येईल मोठं। अशा या बिबट्याला धरून दुसऱ्या जंगली सोडावं। एकंदरीत बिबट्याच्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन्य प्राण्यांचा धोका टाळण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अधिक लक्ष देण्याची गरज आहे।